हाय फ्रेंड्स, मागच्या क्लासमध्ये आपण थर्मोडायनामिक्सच्या कन्सेप्टच्या संदर्भात अभ्यास करत असताना आतापर्यंत बघितला. थर्मोडायनामिक्सचा अभ्यास ज्या पोर्शनवर आपण करतोय त्या पोर्शनला आपण काय म्हटलं होतं, सिस्टीम, आणि त्याच्या बाजूचा भाग ज्या ठिकाणी एनर्जीच्या क्वांटिटिव्ह रिलेशनशिपचा अभ्यास होतो त्याला आपण काय म्हटलं, सराउंडिंग. आता थर्मोडायनामिक्सचा अभ्यास ज्या पोर्शनवर आपण करतोय त्याला सिस्टीम म्हटलं होतं, आणि म्हणून आपण सिस्टीमच्या संदर्भात अभ्यास करायला सुरुवात केलं. एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन सराउंडिंग कडून सिस्टीम कडे किंवा सिस्टीम कडून सराउंडिंग कडे या ठिकाणी होत असताना सिस्टीम मध्ये काय होतात, बदल घडून येतात, आणि या चेंजेसचा अभ्यास आपण सिस्टीमच्या 4 क्वांटिटीच्या सेटच्या मदतीने करतोय, आणि त्याला आपण काय म्हटलं, स्टेट ऑफ सिस्टीम. आता एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन कशाच्या स्वरूपात होतं या कन्सेप्टच्या संदर्भात अभ्यास करत असताना मागच्या क्लासमध्ये आपण वर्कच्या कन्सेप्टच्या संदर्भात अभ्यास करायला सुरुवात केलं की वर्क म्हणजे काय, वर्कचं नेचर कशा स्वरूपाचं आहे या कन्सेप्टच्या संदर्भात अभ्यास करत असताना आपण मागच्या क्लासमध्ये वर्कच्या संदर्भात माहिती बघत असताना बघितलं की एनर्जी ट्रान्सफर बिटवीन द सिस्टीम अँड सराउंडिंग ड्यू टू द प्रेशर डिफरन्स, then that energy is known as the work. की सिस्टीम आणि सराउंडिंग या दोघांमध्ये प्रेशरच्या डिफरन्समुळे ज्या एनर्जीचं ट्रान्सफर होतात, जी एनर्जी ट्रान्सफर होते त्याच एनर्जीला आपण काय म्हटलं होतं, वर्क. आता वर्क एनर्जी प्रेशरच्या डिफरन्समुळे या ठिकाणी प्रेशर सिस्टीम आणि सराउंडिंगच्या मध्ये निर्माण होणाऱ्या प्रेशरच्या डिफरन्समुळे एनर्जीचं काय होतं, ट्रान्सफॉर्मेशन. मग आता वर्क हे प्रेशरवर डिपेंड आहे जर आपण म्हटलं तर प्रेशर कशा स्वरूपाचा असेल त्याच्यानुसार कोणतं वर्क मिळतं या कन्सेप्टच्या संदर्भात आपल्याला माहिती अभ्यास करायचं. मग या वेगवेगळ्या टाईपच्या वर्क पैकी आपण पहिला वर्क अभ्यास करायला सुरुवात करूया. पहिला टाईपचा वर्क आहे प्रेशर व्हॉल्यूम वर्क. आता प्रेशर व्हॉल्यूम वर्क म्हणजेच काय या कन्सेप्टच्या संदर्भात आपण माहिती बघूया की व्हॉट इज द प्रेशर व्हॉल्यूम वर्क. इट इज द वर्क डन इज ऑब्टेन ड्यू टू द एक्सपान्शन और कॉन्ट्रॅक्शन ऑफ अ gaseous particle against the constant external pressure, that generally atmospheric pressure, then that work is done or work is obtained is known as the pressure volume work. कि it is the work done against a constant external pressure just like a atmospheric pressure due to the expansion or contraction of a gaseous particle, then that work is known as the pressure volume work. For example, की या ठिकाणी प्रेशर व्हॉल्यूम वर्क कशाला म्हणायचं यांच्या कन्सेप्टच्या संदर्भात अभ्यास करत असताना आपण डेफिनेशन बघितली की डेफिनेशन काय सांगितलं, हे एक्सप्रेशन किंवा नंतरचा जो कन्सेप्ट आहे ते झाल्यावर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल की प्रेशर व्हॉल्यूम वर्क कशाला म्हणायचं. तर इट इज द वर्क इज ऑब्टेन ड्यू टू द एक्सपान्शन or contracts of a gaseous molecule against a constant external pressure. When pressure of a system remain the constant, external pressure of system remain the constant, then we are obtain a work is known as the pressure volume work. की या ठिकाणी कोणत्याही सिस्टीमवर अप्लाय होणारा जो काही एक्सटर्नल प्रेशर असेल तो एक्सटर्नल प्रेशर कॉन्स्टंट असताना जो वर्क आपल्याला ऑब्टेन होतो त्या वर्कला आपण काय म्हणतोय, प्रेशर व्हॉल्यूम वर्क. आणि हे प्रेशर व्हॉल्यूम वर्कचं जे काही मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे यांच्या कन्सेप्टच्या संदर्भात बघूया आपण. लेट अस कन्सिडर अ सिलेंडर इन विच वी आर फिल अप अ गॅसेस मॉलिक्यूल. की एक सिलेंडर घेऊया आपण, त्या सिलेंडर मध्ये गॅसेस मॉलिक्यूलला काय केलं आपण, फिलअप केलं आणि त्याला इनक्लोज केलं वेटलेस फ्रिक्शनलेस मुव्हेबल पिस्टनच्या द्वारे. की या ठिकाणी एक सिलेंडर घेऊया,
त्याच्यात गॅसेस मॉलिक्यूलला फिलअप केल्याच्या नंतर त्याला इन्क्लोज केलं एक वेटलेस फ्रिक्शनलेस मुव्हेबल पिस्टन ऑफ अ क्रॉस सेक्शनल एरिया ए, की या ठिकाणी याचा क्रॉस सेक्शनल एरिया आपण किती कन्सिडर केला, स्मॉल ए एवढा कन्सिडर केलं. आणि हे झालं इनिशियल स्टेट, की ज्यांच्यामध्ये जे गॅसेस मॉलिक्यूलला आपण फिलअप केलेलं आहे त्याचं इनिशियल स्टेटचा व्हॉल्यूम कन्सिडर करूया आपण V1. ते V1 इज द इनिशियल स्टेट ऑफ व्हॉल्यूम ऑफ अ गॅसेस मॉलिक्यूल विच इज द फिलअप इन अ सिलेंडर. आता या ठिकाणी बघा, हे झालं इनिशियल स्टेट. इनिशियल कन्सिडर, वी आर कन्सिडर अ सिलेंडर इन विच वी आर फिल अप अ आयडियल गॅस of initial state volume V1 and encloses by the weightless frictionless movable piston and having a cross sectional area A. आता या ठिकाणी हा झाला इनिशियल स्टेट, आणि इनिशियल स्टेट मध्ये जे काही पिस्टन्स आहे ते सिलेंडर मध्ये या लेवलला आहे. याचा अर्थ की या ठिकाणी या पिस्टनवर गॅसेसच्या मॉलिक्यूलनं जो प्रेशर अप्लाय केला तो काय घेतला आपण कन्सिडर करूया P, आणि याच्या ऑपोजिट साइडला ऍटमॉस्फेरिक प्रेशर टेक प्लेस झाला, आणि त्या ऍटमॉस्फेरिक प्रेशरला आपण म्हणूया एक्सटर्नल प्रेशर. की एक्सटर्नल प्रेशर आणि प्रेशर दोघांच्या व्हॅल्यू जर समान असतील तर एक मेकॅनिकल इक्विलिब्रियम स्टेट का होईल, आपल्याला ऑब्टेन होईल. आणि जर मेकॅनिकल इक्विलिब्रियम स्टेट मिळाली तर पिस्टन्स त्याच ठिकाणी राहणार, तो वरच्याही दिशेला जाणार नाही आणि खाली पण येणार नाही, आणि अशा कंडिशनला आपण एक इक्विलिब्रियम स्टेट असं म्हणतोय. पण या दोन प्रेशर मध्ये जर डिफरन्स निर्माण झाला किंवा या ठिकाणी प्रेशर डिफरन्स निर्माण झाल्यावर या ठिकाणी पिस्टन्स त्याच लेवलला राहणार नाही, त्या पिस्टनची काय करून येईल, मुवमेंट करून येईल. आता आपण बघूया की सपोज या गॅसेस मॉलिक्यूलना सराउंडिंग मधून हीट एनर्जी ऍब्झॉर्ब केली, की गॅसेस मॉलिक्यूल जे आपण सिलेंडर मध्ये घेतलेलं आहे त्या गॅसेस मॉलिक्यूलना, म्हणजे हे झालं सिस्टीम, त्यानं सराउंडिंग मधून हीट एनर्जी काय केली, ऍब्झॉर्ब केली. तर हीट एनर्जी ऍब्झॉर्ब केल्यावर गॅसेस मॉलिक्यूलचं काय होईल, एक्सपान्शन होईल. गॅसेस मॉलिक्यूलचं एक्सपान्शन झालं म्हणजे एक्सटर्नल प्रेशर आणि प्रेशर ऑफ गॅस या दोन प्रेशर पैकी प्रेशर ऑफ गॅस काय होईल, वाढेल, कारण की या ठिकाणी त्यानं हीट एनर्जी, गॅसेस मॉलिक्यूलनं हीट एनर्जी काय केली, ऍब्झॉर्ब केली. आणि ऍब्झॉर्ब केल्यावर गॅसेसचं काय होईल, एक्सपान्शन. एक्सपान्शन झालं म्हणजे प्रेशर वाढला, एक्सटर्नल प्रेशर मात्र कसं आहे, कॉन्स्टंट. आणि एक्सटर्नल प्रेशर कॉन्स्टंट आहे, प्रेशर ऑफ गॅस काय झाला, वाढला, तर पिस्टन्स त्याच ठिकाणी राहणार नाही, तो पिस्टन्स काय होईल, वरच्या दिशेला जाईल. म्हणजे या ठिकाणी बघा, जेव्हा एक्सटर्नल प्रेशर आणि प्रेशर ऑफ गॅस दोघांचे व्हॅल्यू समान होते तेव्हा पिस्टन्स या लेवलला होता. पण जेव्हा या गॅसेस मॉलिक्यूलना हीट एनर्जी ऍब्झॉर्ब केली, म्हणजे एनर्जीचं काय आलं, ट्रान्सफॉर्मेशन झालं, तेव्हा मात्र तो पिस्टन्स त्याच ठिकाणी राहणार नाही, त्याची मुवमेंट कुठं होईल, अपवर्ड डायरेक्शनला. म्हणजे पिस्टन्स वर जाऊन या ठिकाणी काय होईल, थांबेल. म्हणजेच या ठिकाणी गॅसेस मॉलिक्यूलचं एक्सपान्शन झाल्यामुळं पिस्टनचं काय आलं, डिस्प्लेसमेंट झालं. म्हणजे इनिशियल स्टेट मध्ये पिस्टन्स या लेवलला होता, पण जेव्हा एनर्जीचं काय आलं, ट्रान्सफॉर्मेशन, आणि त्या एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन झाल्यामुळं गॅसेस मॉलिक्यूलचं काय आलं, एक्सपान्शन, आणि गॅसेस मॉलिक्यूलचं एक्सपान्शन झाल्यामुळं पिस्टन्स त्याच लेवलला न जाता वर जाऊन काय होतो, स्टॉप होतो. आता इथं परत थांबला, वर गेल्यावर थांबला म्हणजे परत एक्सटर्नल प्रेशर आणि प्रेशर ऑफ गॅस दोघांच्या व्हॅल्यू समान झाल्या, म्हणजे या ठिकाणी गेल्यावर परत आपल्याला एक मेकॅनिकल इक्विलिब्रियम स्टेट काय होते, ऑब्टेन होते. आणि जेव्हा इनिशियल स्टेटला पिस्टन्स या लेवलला होता, फायनल स्टेटला या ठिकाणी गेला, म्हणजे या ठिकाणी पिस्टन्सचं या ठिकाणी डिस्प्लेसमेंट झालं, आणि ते किती झालं आपण कन्सिडर करूया, स्मॉल डी एवढं या पिस्टनचं काय आलं, डिस्प्लेसमेंट झालं. म्हणजे आता या ठिकाणी बघा, पिस्टन जेव्हा इनिशियल स्टेटला होता तेव्हा त्या सिस्टीमचा व्हॉल्यूम आपण काय कन्सिडर केला, V1. जेव्हा त्या गॅसेस मॉलिक्यूलचं एक्सपान्शन झालं, एक्सपान्शन झाल्याच्या नंतर
पिस्टन्स वर जाऊन थांबला म्हणजे या ठिकाणी इनिशियल स्टेटचं रूपांतर फायनल स्टेट मध्ये झाल्याच्या नंतर व्हॉल्यूम गॅसेस मॉलिक्युलचा तेवढाच राहणार नाही, तो का होईल, चेंज विल V1 व्हॉल्यूम इज कन्वर्टेड इनटू द फायनल स्टेट व्हॉल्यूम आणि त्याला कन्सिडर करूया आपण V2. म्हणजे इनिशियल स्टेटचा व्हॉल्यूम काय होतं V1 आणि फायनल स्टेटचा व्हॉल्यूम काय V2 आणि या ठिकाणी गॅसेस मॉलिक्युलचं एक्सपान्शन झाल्यामुळं स्मॉल डी एवढं पिस्टनचं काय घडून आलं, डिस्प्लेसमेंट घडून. आता आपण या ठिकाणी या प्रेशर व्हॉल्यूम वर्कचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशनच्या संदर्भात बघूया की आतापर्यंत आपण काय काय बघितलं. वी आर कन्सिडर अ सिलेंडर इन विच वी आर फिल अप अ गॅसेस मॉलिक्यूल which having the initial state volume V1. When gas is expanded, then pistons goes to the upward direction and then small d displacement take place and initial state volume V1 is converted into the final state volume V2. की या ठिकाणी आपण सिलेंडर घेतलं होतं, त्याच्यात गॅस फिलअप केलं, तो एक्सपान्शन झाला, पिस्टन्स काय झाला, वरच्या दिशेला गेला, तो पिस्टन्स वर गेल्यावर थांबला कारण की एक्सटर्नल प्रेशर आणि प्रेशरचे व्हॅल्यू काय होत्या, समान होतात आणि इक्विलिब्रियम स्टेट काय होते, ऑब्टेन होते. आणि ही एकच स्टेप घडलेली आहे म्हणजेच पिस्टन्स वर गेल्याच्या नंतर तो परत खाली येत नाही. परत खाली का येत नाही, कारण की एक्सटर्नल प्रेशर ऑफ अ सिस्टीम रिमेन द कॉन्स्टंट. की एक्सटर्नल प्रेशर ऑफ सिस्टीम कसं सांगितलं आपण, कॉन्स्टंट सांगितलेलं आहे. जर तो बदलला असता म्हणजे प्रेशर आणि एक्सटर्नल प्रेशर मध्ये डिफरन्स निर्माण झाला असता आणि एक्सटर्नल प्रेशर वाढला तर पिस्टन्स काय होईल, खालच्या दिशेला येईल. आणि जर असं घडलं तर त्या प्रोसेस आपण मागच्याच क्लासमध्ये बघितलं की यालाच आपण रिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणतो. पण या ठिकाणी काय व्हायला लागलं की एक्सटर्नल प्रेशर ऑफ सिस्टीम रिमेन द कॉन्स्टंट. की एक्सटर्नल प्रेशर चेंज होत नाही, तो कसा राहतो, कॉन्स्टंट राहतो. आणि एक्सटर्नल प्रेशर कॉन्स्टंट असल्यामुळं पिस्टन्स खालच्या दिशेला येणार नाही, तो त्याच ठिकाणी राहील. म्हणजे ह्या ठिकाणी रिव्हर्सिबल नाही तर कोणती प्रोसेस वाढली, इरिव्हर्सिबल प्रोसेस वाढली. आणि अशा इरिव्हर्सिबल प्रोसेस घडत असताना जो वर्क ऑब्टेन होतो त्या वर्कला आपण म्हणतोय इरिव्हर्सिबल वर्क किंवा यालाच दुसऱ्या शब्दांमध्ये आपण मेकॅनिकल वर्क सुद्धा म्हणतोय. म्हणजे प्रेशर व्हॉल्यूम वर्क जे आपण अभ्यास करते यालाच मी दुसऱ्या शब्दात काय म्हटलं, इरिव्हर्सिबल वर्क. म्हणजे इथं कोणती प्रोसेस व्हायला लागली, इरिव्हर्सिबल प्रोसेस व्हायला लागली की पिस्टन्स वर गेल्याच्या नंतर परत खाली येत नाही. म्हणजे एका दिशेला घडणारी प्रोसेस आहे, इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस कशामुळे मिळते, ड्यू टू द कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. आणि अशा कंडिशनवर जो वर्क ऑब्टेन झाला त्या वर्कला आपण काय म्हणणार, प्रेशर व्हॉल्यूम वर्क. आता वर्क म्हणजेच काय, तर हे आपण मागच्याच क्लासमध्ये बघितलं की अन ऑब्जेक्ट इज मूव्ह थ्रूआउट अ डिस्टन्स बाय द ऍप्लिकेशन ऑफ फोर्स. की या ठिकाणी कोणत्याही बॉडीवर कोणत्याही ऑब्जेक्टवर जर आपण फोर्स अप्लाय केलं तर त्या ऑब्जेक्टचं त्या बॉडीचं काय घडून येतं, डिस्प्लेसमेंट घडून येतं. आणि यालाच तर आपण काय म्हटलंय, वर्क म्हटलं. म्हणजे व्हॉट इज द वर्क, वर्क इज नथिंग बट इक्वल टू द फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. इक्वेशन नंबर फर्स्ट. आता पहिलं इक्वेशन मिळालं आपल्याला की व्हॉट इज द वर्क, वर्क इज नथिंग बट इक्वल टू द फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. बट व्हॉट इज द मिनिंग ऑफ फोर्स, की फोर्स कशाला म्हणतो आपण, किंवा या ठिकाणी फोर्सची व्हॅल्यू डिटरमाइन करायचं असेल प्रेशरच्या मदतीने तर प्रेशर म्हणजे काय हे तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की प्रेशर या फिजिकल क्वांटिटीचं डेफिनेशन जर आपण अभ्यास केले तर व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्रेशर, इट इज अ फोर्स इज अप्लाइड ऑन द स्पेसिफिक एरिया इज नोन ॲज द प्रेशर. म्हणजे या ठिकाणी बघा हा व्हाईट बोर्ड आहे आणि या व्हाईट बोर्डवर मी हा मार्कर जो पेन आहे या ठिकाणी ठेवतो आणि जोराने दाबतोय. म्हणजेच या ठिकाणी जो काही प्रेशर निर्माण व्हायला लागला, मी ज्या ठिकाणी पेन ठेवलंय त्याच ठिकाणी काय निर्माण होईल, प्रेशर निर्माण होईल. ते भिंतीवर निर्माण होणार नाही. मग याच ठिकाणी प्रेशर का निर्माण झाला की मी फोर्स या स्पेसिफिक एरियावर काय करतोय,
अप्लाय करतोय आणि त्यालाच काय म्हणतो आपण प्रेशर. द प्रेशर इज नथिंग बट इक्वल टू द फोर्स डिवाइडेड बाय एरिया. दॅट इज इक्वेशन नंबर सेकंड इज ऑब्टेन. वर्कचा कन्सेप्ट तर माहितच आहे आपल्याला. व्हॉट इज द वर्क? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. यालाच तर काय म्हटलं आपण? वर्क म्हटलं. पण प्रेशरची डेफिनेशन सुद्धा माहिती आहे आपल्याला. प्रेशरचा कन्सेप्ट सुद्धा माहिती आहे की प्रेशर इज नथिंग बट इक्वल टू द फोर्स डिवाइडेड बाय एरिया. म्हणजे फोर्स इज अप्लाइड ऑन द स्पेसिफिक एरिया इज नोन ॲज द प्रेशर. आता या ठिकाणी बघा, आता मी या प्रेशरला असं लिहितोय एक्सटर्नल प्रेशर, कारण की या ठिकाणी बघा पिस्टन इनिशियल स्टेटला या लेवलला होता, तो वर गेल्याच्या नंतर या ठिकाणी थांबतोय. या ठिकाणी थांबला आणि तो वर पण जात नाही, खाली पण येत नाही. हे कशामुळे घडून येतं? तर इथं परत काय मिळतं आपल्याला? मेकॅनिकल इक्विलिब्रियम स्टेट. मेकॅनिकल इक्विलिब्रियम स्टेट म्हणजेच काय की या ठिकाणी या दोन्ही प्रेशरचे व्हॅल्यू कशा आहेत? समान आहे. म्हणजे एक्सटर्नल प्रेशर इज नथिंग बट इक्वल टू द प्रेशर ऑफ गॅस. या कंडिशनवर काय होते आपल्याला? ऑब्टेन होते. म्हणजे एक्सटर्नल प्रेशर इज नथिंग बट इक्वल टू द फोर्स डिवाइडेड बाय एरिया. इक्वेशन नंबर सेकंड इज ऑब्टेन. आता सेकंड इक्वेशन मिळालं. या सेकंड इक्वेशनचं काय करूया आपण? रिअरेंजमेंट करूया. आणि रिअरेंजमेंट केलं, मला फोर्सची व्हॅल्यू डिटरमाइन करायचं. तर फोर्स कसा डिटरमाइन करता येईल? एरिया डिवायडेशनचं आहे. इकडे आल्यावर काय होईल? मल्टिप्लिकेशन म्हणजे एक्सटर्नल प्रेशर इंटू क्रॉस सेक्शनल एरिया. इक्वेशन नंबर 3. आता या ठिकाणी बघा की व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ फोर्स इज ऑब्टेन. की फोर्सची व्हॅल्यू किती मिळाली या इक्वेशनच्या आधारे? तर एक्सटर्नल प्रेशर इंटू एरिया, यालाच आपण काय म्हटलंय? फोर्स असं म्हटलं. आणि हा तिसरा इक्वेशन मिळाला. आता पहिलं आणि तिसरं इक्वेशन चेक करा. पहिलं इक्वेशन काय म्हणतोय? व्हॉट इज द वर्क? वर्क इज नथिंग बट इक्वल टू द फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तर इक्वेशन 3 काय सांगते? व्हॉट इज द फोर्स? एक्सटर्नल प्रेशर इंटू एरिया. की एक्सटर्नल प्रेशर मल्टिप्लाय बाय द एरिया इज नथिंग बट इक्वल टू द फोर्स. म्हणजे तिसरं इक्वेशन पहिल्या इक्वेशनच्या फोर्सच्या ठिकाणी ठेवलं तर आपल्याला चौथं इक्वेशन कसं मिळेल? व्हॉट इज द वर्क? वर्क इज नथिंग बट इक्वल टू द फोर्स. पण फोर्स म्हणजेच काय? तर एक्सटर्नल प्रेशर इंटू एरिया इंटू डिस्प्लेसमेंट. जे पहिल्या इक्वेशन मध्ये आपण तिसरं इक्वेशन ठेवल्याच्या नंतर चौथं इक्वेशन मिळालं आपल्याला. वर्क इज इक्वल टू द एक्सटर्नल प्रेशर इंटू एरिया इंटू डिस्प्लेसमेंट. आता या ठिकाणी एक्सप्लेनेशन करूया आपण. सुरुवातीला सांगितलं मी की मी एक सिलेंडर घेतलं, त्याच्यामध्ये गॅस फिलअप केलं, त्याला इनक्लोज केलं, वेटलेस फ्रिक्शनलेस मुएबल पिस्टन्स ऑफ अ क्रॉस सेक्शनल एरिया ए. की क्रॉस सेक्शनल एरिया किती आहे त्याचा? ए. आणि इनिशियल स्टेटचा व्हॉल्यूम काय? V1. आता या ठिकाणी बघा, जेव्हा गॅसेस मॉलिक्युलचं एक्सपान्शन होईल तेव्हा त्याचं स्मॉल डी एवढं काय झालं? डिस्प्लेसमेंट झालं. म्हणजे एरिया इंटू डिस्प्लेसमेंट घडून आल्याच्या नंतर इनिशियल स्टेट व्हॉल्यूम आर चेंजेस टू द फायनल स्टेट व्हॉल्यूम. म्हणजे एरिया इंटू डिस्प्लेसमेंट घेतलं तर फायनल स्टेट व्हॉल्यूम आणि इनिशियल स्टेट व्हॉल्यूमचा काय आहे? तो डिफरन्स आहे. म्हणजे या ठिकाणी एरिया इंटू डिस्प्लेसमेंट जे घडायला लागलं, म्हणजे एरिया इंटू डिस्प्लेसमेंट, यालाच आपण म्हणूया फायनल स्टेट व्हॉल्यूम मायनस इनिशियल स्टेट व्हॉल्यूम. की या ठिकाणी एरिया इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे या ठिकाणी सिलेंडर घेतला आपण, त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया काय घेतला आपण? ए घेतला. आणि तेव्हा त्याचं व्हॉल्यूम काय होतं? V1 होतं. जेव्हा गॅसेस मॉलिक्युलचं एक्सपान्शन झालं तेव्हा इनिशियल स्टेट व्हॉल्यूम इज कन्व्हर्टेड इनटू द फायनल स्टेट. त्याचं रूपांतर कशात झालं? फायनल स्टेट मध्ये. आणि फायनल स्टेट V2 होत असताना या ठिकाणी इनिशियल स्टेट टू द फायनल स्टेट V1 इज कन्व्हर्टेड इनटू द V2. तेव्हा स्मॉल डी एवढं त्याचं काय आलं? डिस्प्लेसमेंट झालं. तेव्हाच इनिशियल स्टेट व्हॉल्यूमचं रूपांतर फायनल स्टेट मध्ये झालं. म्हणजे फायनल स्टेट व्हॉल्यूम मायनस इनिशियल स्टेट व्हॉल्यूम. आणि व्हॉल्यूम कोणतं फंक्शन आहे? स्टेट फंक्शन आहे. की स्टेट फंक्शन आहे म्हणजेच कोणावर डिपेंड राहणार? इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट. आणि या दोघांचा डिफरन्सलाच आपण काय म्हणतोय? चेंज इन अ व्हॉल्यूम. म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर
area into displacement is nothing but equal to the change in a volume. इक्वेशन नंबर 5. आता या ठिकाणी बघा, इक्वेशन नंबर 4 काय सांगते, वर्क इज इक्वल टू द एक्सटर्नल प्रेशर into area into displacement. But what is the value of area into displacement? Area into displacement is equal to the change in a volume. Area into displacement लाच काय म्हणतो आपण, चेंज इन अ व्हॉल्यूम. म्हणजे पाचवं इक्वेशन जर चौथ्या इक्वेशन मध्ये ठेवलं तर आपण चौथं इक्वेशन कशा स्वरूपात लिहू शकतो की चौथं इक्वेशन काय लिहिणार, वर्क इज इक्वल टू द, आता या ठिकाणी बघा, वर्क इज इक्वल टू द external pressure into change in a volume. What is the work? Work is equal to the external pressure into area into displacement आहे, पण त्याची व्हॅल्यू किती आली, चेंज इन अ व्हॉल्यूम. म्हणजे एक्सटर्नल प्रेशर इंटू चेंज इन अ व्हॉल्यूम. इक्वेशन नंबर 6 ऑप्टेन. की आता या ठिकाणी बघा, वर्क इज इक्वल टू द एक्सटर्नल प्रेशर इंटू चेंज इन अ व्हॉल्यूम. याच वर्कला आपण प्रेशर व्हॉल्यूम वर्क म्हणतोय. पण अकॉर्डिंग टू द आययुपीसी कन्व्हेन्शन, की आययुपीसीच्या रूल नुसार जेव्हाही एखाद्या एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन सिस्टीम कडून सराउंडिंग मध्ये होत असेल तेव्हा ती एनर्जी नेगेटिव्ह साइन मध्ये रिप्रेझेंट केल्या जाते. किंवा जर एखादी एनर्जी सराउंडिंग कडून सिस्टीम कडे ट्रान्सफर होत असेल तेव्हा मात्र ती एनर्जी पॉझिटिव्ह साइन मध्ये रिप्रेझेंट करतोय. आता जे आपण एक्झाम्पल अभ्यास केलं, या एक्झाम्पल मध्ये या सिलेंडर मधल्या गॅसेस मॉलिक्युलचं काय व्हायला लागलं, एक्सपान्शन व्हायला लागलं. म्हणजे या पिस्टन्सला वर ढकलण्यासाठी या गॅसेस मॉलिक्युलनं एनर्जी लॉस केली, एनर्जी स्पेंड केली, एनर्जी ट्रान्सफर केली. आणि ती एनर्जी कुठून कुठे ट्रान्सफर होईल, सिस्टीम कडून सराउंडिंग कडे. म्हणजे या ठिकाणी बघा, पिस्टन्स या लेवलला आहे, त्याला वर उचलायचं असेल तर गॅसेस मॉलिक्युलला त्याला ढकलण्यासाठी एनर्जीचं काय करावं लागेल, ट्रान्सफॉर्मेशन करावं लागेल, एनर्जी ट्रान्सफर करावं लागेल, एनर्जी लॉस करावं लागेल, एनर्जी स्पेंड करावं लागेल. आणि ही एनर्जी सिस्टीम कडून सराउंडिंग कडे कोणाच्या स्वरूपात ट्रान्सफर व्हायला लागली, तर वर्कच्या स्वरूपात ट्रान्सफर व्हायला लागली. आणि कुठून कुठं व्हायला लागली, सिस्टीम कडून सराउंडिंग कडे व्हायला लागलं. म्हणजे या एक्झाम्पल मध्ये जे वर्क मिळेल, म्हणजे एनर्जीचं कुठून ट्रान्सफर झालं, सिस्टीम कडून सराउंडिंग कडे. आणि आययुपीसीच्या कन्व्हेन्शन रूल नुसार काय म्हटलं गेलं की एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन सिस्टीम कडून सराउंडिंग कडे होत असेल तेव्हा ती एनर्जी कोणत्या साइन मध्ये रिप्रेझेंट करायचं, तर नेगेटिव्ह साइन मध्ये. म्हणून मी या 6व्या इक्वेशनला लिहितोय की वर्क इज इक्वल टू द मायनस एक्सटर्नल प्रेशर इनटू change in a volume. And then equation number 7 is the obtained. आणि या 7 नंबरच्या इक्वेशनलाच आपण म्हणूया प्रेशर व्हॉल्यूम वर्क. It is the mathematical expression obtained for the pressure volume work by the equation number 7. हे 7वं इक्वेशन जे मिळालं, याच इक्वेशनला आपण मॅथमॅटिकल एक्सप्रेशन म्हणूया कोणत्या वर्कचं, प्रेशर व्हॉल्यूम वर्कचं. नेगेटिव्ह साइन का, कारण की गॅसेस मॉलिक्युलचं काय व्हायला लागलं, एक्सपान्शन. जर कॉन्ट्रॅक्ट झालं असतं, म्हणजे पिस्टन इनिशियल स्टेटला या वरच्या ठिकाणी आहे आणि तो खाली आला आणि तेव्हा जे वर्क मिळेल तर तेव्हा मात्र एनर्जीचा ट्रान्सफॉर्मेशन सराउंडिंग कडून सिस्टीम कडे होईल. म्हणजे सिस्टीमची एनर्जी पॉझिटिव्ह साइन मध्ये आपण दाखवणार. म्हणजे 6वं इक्वेशन की वर्क इज इक्वल टू द एक्सटर्नल प्रेशर इंटू चेंज इन अ व्हॉल्यूम. जेव्हा गॅसेस मॉलिक्युल काय होतील, कॉन्ट्रॅक्ट होतील, कॉन्ट्रॅक्शन होईल, तेव्हा 6वं इक्वेशन. मात्र आपण जे एक्झाम्पल अभ्यास केलं त्याच्यामध्ये गॅसेस मॉलिक्युलचं काय व्हायला लागलं, एक्सपान्शन. म्हणजे या ठिकाणी एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन सिस्टीम कडून सराउंडिंग कडे झालं. त्यामुळं वर्क आपण नेगेटिव्ह साइन मध्ये काय केलं, रिप्रेझेंट केलं. आणि त्या इक्वेशन ऑब्टेन झालं 7वं की वर्क इज इक्वल टू द मायनस एक्सटर्नल प्रेशर इंटू चेंज इन अ व्हॉल्यूम. त्याच इक्वेशनला आपण काय म्हटलंय, प्रेशर व्हॉल्यूम वर्क. की या ठिकाणी
वर्कच्या कन्सेप्टच्या संदर्भात अभ्यास करत असताना आपण या ठिकाणी पहिल्या टाईपचं पहिलं कंडिशन की प्रेशर एक्सटर्नल प्रेशर ऑफ सिस्टीम रिमेन द कॉन्स्टंट देन वी आर ऑब्टेन अ वर्क इज नोन ॲज द प्रेशर व्हॉल्यूम वर्क या कन्सेप्टच्या संदर्भात अभ्यास केला. त्याच्यामध्ये पहिले डेफिनिशन, आता डेफिनिशन समजेल. आता या ठिकाणी बघा, हे जे वर्क आपण अभ्यास केलं हे वर्क कोणत्या कंडिशनला अभ्यास केला? व्हेन एक्सटर्नल प्रेशर ऑफ सिस्टीम रिमेन द कॉन्स्टंट. म्हणून या ठिकाणी डेफिनेशन काय केली आपण? अ वर्क इज डन ड्यू टू द एक्सपान्शन, गॅसेस मॉलिक्युलचं काय आलं? एक्सपान्शन. किंवा याच्या उलट कॉन्ट्रॅक्शन झाल्याच्या नंतर सुद्धा काय मिळतं? वर्क मिळतं. अ वर्क इज ऑब्टेन ड्यू टू द एक्सपान्शन or contracts of a gaseous molecule against a constant external pressure, means that atmospheric pressure. External pressure generally कोणता घेऊया आपण? Atmospheric pressure. Then that work is known as the pressure volume work. Okay, what is the pressure volume work? A work is done, a work is obtained due to the expansion or contracts of a gaseous molecule against a constant external pressure, then that work is known as the pressure volume work. याचं एक्सप्रेशन कसं अभ्यास केलं? We are consider a cylinder in which we are fill up the gaseous molecule of initial state volume V1, which are enclosed by the weightless frictionless movable piston of a cross-sectional area A. When gaseous molecules are the expanded, the pistons goes to the upward direction, small d displacement take place. की या ठिकाणी सिलेंडर घेतला, त्याच्यात गॅस फिलअप केलं, तेव्हा त्या ठिकाणी इनिशियल स्टेटचा व्हॉल्यूम कन्सिडर केला आपण V1. गॅसेस मॉलिक्यूल एक्सपांड झाल्याच्या नंतर पिस्टन्स वरच्या दिशेला जातो, म्हणजे स्मॉल डी एवढं त्याचं काय घडून आलं? डिस्प्लेसमेंट घडून आलं. तेव्हा इनिशियल स्टेट व्हॉल्यूम V1 चं रूपांतर फायनल स्टेट व्हॉल्यूम V2 मध्ये होतं. आणि पिस्टन्स वर गेल्याच्या नंतर थांबतो, आणि थांबल्याच्या नंतर तो खाली पण येत नाही आणि वरी पण जात नाही. म्हणजेच या ठिकाणी जी प्रोसेस घडली ती कोणती प्रोसेस घडली? इरिव्हर्सिबल प्रोसेस. कारण की याची मुवमेंट फक्त एकाच दिशेला घडून आलं आणि एकदाच घडून आलं. म्हणजे वन स्टेप प्रोसेस टेक प्लेस झाली, आणि ही वन स्टेप प्रोसेस इरिव्हर्सिबल प्रोसेस घडली. आणि ही इरिव्हर्सिबल प्रोसेस घडल्यामुळं जो वर्क मिळाला त्याच वर्कला आपण दुसऱ्या शब्दात काय म्हटलं? इरिव्हर्सिबल वर्क. आणि यालाच आपण काय म्हणतोय? प्रेशर व्हॉल्यूम वर्क. अ वर्क is obtained due to the expansion or contracts of a gaseous molecule against constant external pressure is known as the pressure volume work. आता इथं वर्क ऑब्टेन झालं, पण वर्क म्हणजेच काय तर माहिती आहे आपल्याला. वर्क म्हणजेच काय? वर्क इज इक्वल टू द फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. इक्वेशन नंबर फर्स्ट. बट व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्रेशर? A force is applied on a specific area. Force is applied on a specific area is known as the pressure. Equation number second obtain झालं. दुसऱ्या इक्वेशनचं रिअरेंजमेंट केल्याच्या नंतर आपल्याला तिसरं इक्वेशन मिळालं. की तिसरं इक्वेशन काय मिळतंय? फोर्स इज नथिंग बट इक्वल टू द एक्सटर्नल प्रेशर इनटू एरिया. आणि तिसरं इक्वेशन ऑब्टेन झालं. तिसरं इक्वेशन आणि पहिलं इक्वेशन दोघांमध्ये कंपॅरिझन केलं आपण. तिसरं इक्वेशन पहिल्या इक्वेशन मध्ये ठेवलं तर चौथं इक्वेशन काय मिळालं? वर्क इज इक्वल टू द एक्सटर्नल प्रेशर इनटू एरिया इनटू डिस्प्लेसमेंट. सिलेंडर घेतलं होतं, गॅस फिलअप केलं, क्रॉस सेक्शनल एरिया काय? A. तेव्हा व्हॉल्यूम काय होता? V1. गॅसेस मॉलिक्युलचं काय आलं? एक्सपान्शन झालं, तेव्हा स्मॉल डी एवढं त्या पिस्टनचं काय घडून आलं? डिस्प्लेसमेंट घडून आलं. मग तेव्हा इनिशियल स्टेट व्हॉल्यूमचं रूपांतर कसं झालं?
फायनल स्टेट व्हॉल्यूम मध्ये म्हणजे व्हॉल्यूम ऑफ अ सिस्टीम आर द चेंजेस. चेंज इन अ व्हॉल्यूमलाच काय म्हणतो आपण, डेल्टा व्ही, दॅट इज द चेंज इन अ व्हॉल्यूम. म्हणून आपण चौथ्या इक्वेशन मध्ये एरिया इंटू डिस्प्लेसमेंट यालाच काय म्हटलं आपण, फायनल स्टेट व्हॉल्यूम मायनस इनिशियल स्टेट व्हॉल्यूम, म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये चेंज इन अ व्हॉल्यूम. मग पाचवं इक्वेशन मिळालं. पाचव्या इक्वेशनला काय करा, चौथ्या इक्वेशन मध्ये म्हणजे एरिया इंटू डिस्प्लेसमेंटच्या ऐवजी चेंज इन अ व्हॉल्यूमला ठेवा आणि ठेवल्याच्या नंतर चौथं इक्वेशन कसं लिहिता येईल आपल्याला, वर्क इज इक्वल टू द एक्सटर्नल प्रेशर इंटू चेंज इन अ व्हॉल्यूम. पण आपण जे एक्झाम्पल अभ्यास केलं त्याच्यामध्ये गॅसेस मॉलिक्युलचं काय लागलं, एक्सपान्शन झालं. गॅसेस मॉलिक्युलचं एक्सपान्शन झालं म्हणजे या पिस्टन्सला वर ढकलण्यासाठी गॅसेस मॉलिक्युलला एनर्जी ट्रान्सफर करावं लागेल. म्हणजे ही एनर्जी सिस्टीम कडून कोणत्या दिशेला ट्रान्सफर होईल, सराउंडिंग कडे. म्हणजे सिस्टीमची एनर्जी सराउंडिंग कडे ट्रान्सफर झाली आणि त्यांच्यामुळं या ठिकाणी आययुपीसी रूल नुसार आपण ते वर्क कोणत्या साइन मध्ये रिप्रेझेंट केलं, नेगेटिव्ह साइन मध्ये रिप्रेझेंट केलं. आणि म्हणून आपण सातवे इक्वेशन लिहिलं, अ वर्क इज ऑब्टेन दॅट इज इक्वल टू द मायनस एक्सटर्नल प्रेशर इंटू चेंज इन अ व्हॉल्यूम. आणि या वर्कला आपण काय म्हणतोय, प्रेशर व्हॉल्यूम वर्क. की वर्क इज गिवन इन अ जूल्स, प्रेशर रिप्रेझेंट इन ॲटमॉस्फेरिक प्रेशर ATM आणि चेंज इन अ व्हॉल्यूम की व्हॉल्यूम आपण मात्र मीटर क्यूब या युनिट मध्ये रिप्रेझेंट करतोय. आणि या इक्वेशन नंबर 7 जे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन मिळालं याच एक्सप्रेशनला आपण काय म्हटलं, प्रेशर व्हॉल्यूम वर्क. आणि हे वर्क कोणत्या कंडिशनला मिळालं, वेन एक्सटर्नल प्रेशर ऑफ सिस्टीम रिमेन द constant, then we are obtain a work is known as the pressure volume work. आणि दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर ही तर प्रोसेस कोणती झाली, इरिव्हर्सिबल. आणि इरिव्हर्सिबल प्रोसेसचा जो वर्क मिळतो त्यालाच आपण इरिव्हर्सिबल वर्क सुद्धा म्हणतोय किंवा मेकॅनिकल वर्क सुद्धा म्हटलेलं आहे. आणि झालं पहिल्या कंडिशनचं. म्हणजे वर्क कोणाला म्हटलं आपण, एनर्जी ट्रान्सफर बिटवीन द सिस्टीम अँड सराउंडिंग. या ठिकाणी बघा एनर्जीचं काय आलं, ट्रान्सफॉर्मेशन. पिस्टन वर ढकलण्यासाठी एनर्जीचं काय आलं, ट्रान्सफॉर्मेशन. कुठून कुठं झाले या एक्झाम्पल मध्ये, सिस्टीम कडून सराउंडिंग कडं. एनर्जी ट्रान्सफर बिटवीन द सिस्टीम अँड सराउंडिंग ड्यू टू द प्रेशर डिफरन्स. प्रेशर कोणत्या कंडिशनला असू शकतो, प्रेशर कॉन्स्टंट असू शकतो, प्रेशर कंटिन्युअसली चेंज होऊ शकतो किंवा प्रेशरची व्हॅल्यू 0 पण असू शकते. मग प्रेशर कॉन्स्टंट असेल तर तेव्हा वर्क किती मिळतो, तर वर्क इज इक्वल टू द मायनस एक्सटर्नल प्रेशर इंटू चेंज इन अ व्हॉल्यूम. म्हणजे एक्सटर्नल प्रेशर ऑफ सिस्टीम रिमेन द कॉन्स्टंट, तर एवढा वर्क का होतो, ऑब्टेन होतो. आता हा झाला पहिला टाईप. दुसरा टाईप आपण अभ्यास करणार आहोत, फ्री एक्सपान्शन वर्क. आणि फ्री एक्सपान्शन वर्कच्या कन्सेप्टच्या संदर्भात माहिती बघूया. आता आपण दुसऱ्या टाईपचं वर्क बघूया, फ्री एक्सपान्शन वर्क. की या ठिकाणी आताच आपण प्रेशर व्हॉल्यूम वर्कच्या संदर्भात अभ्यास केलं. आता मात्र दुसऱ्या टाईपचं वर्क, दुसऱ्या कंडिशनचं वर्क की फ्री एक्सपान्शन वर्क. व्हेन एक्सटर्नल प्रेशर of system become equal to the 0, then we are obtain a work is known as the free expansion work. किंवा work is done in a vacuum medium, then that work is known as the free expansion work. की व्हॅक्यूम मीडियम मध्ये जो वर्क ऑब्टेन होतो त्याच वर्कला आपण फ्री एक्सपान्शन वर्क म्हणतोय. म्हणजे या ठिकाणी बघा आताच आपण या ठिकाणी प्रेशर व्हॉल्यूम वर्क कशा स्वरूपात अभ्यास केला. सिलेंडर घेतलं होतं, त्याच्यात गॅस फिलअप केलं, त्याला इनक्लोज केलं वेटलेस फ्रिक्शनलेस मुव्हेबल पिस्टनच्या आधारे. तेव्हा इनिशियल स्टेटचा व्हॉल्यूम होता V1, एक्सटर्नल प्रेशर PEX, गॅसचा प्रेशर रिप्रेझेंट केला P या अक्षराद्वारे. याचं काय आलं, एक्सपान्शन आलं. पिस्टन त्याच ठिकाणी राहणार नाही, तो का होईल, वरच्या दिशेला जाईल आणि वर गेला या ठिकाणी थांबला.
पण एक्सटर्नल प्रेशर कॉन्स्टंट असल्यामुळं तो खाली येत नाही, तेव्हा जो वर्क मिळतो त्या वर्कला आपण प्रेशर व्हॉल्यूम वर्क असं म्हटलं होतं. ओके, की या ठिकाणी एक्सटर्नल प्रेशर कॉन्स्टंट होतं म्हणून त्या ठिकाणी वर्क जो मिळाला त्या वर्कला आपण काय म्हटलं, प्रेशर व्हॉल्यूम वर्क. पण आता आपण दुसऱ्या टाईपचा वर्क अभ्यास करते की त्या ठिकाणी कंडिशन काय आहे की वर्क इज ऑब्टेन इन अ व्हॅक्यूम मीडियम, की व्हॅक्यूम मीडियम मध्ये जो वर्क ऑब्टेन होतो त्या वर्कला आपण काय म्हणतोय, फ्री एक्सपान्शन वर्क. की व्हॅक्यूम मीडियम मध्ये वर्क म्हणजे व्हॅक्यूम मध्ये प्रेशर एक्सटर्नल आता या ठिकाणी बघा हे ऍटमॉस्फिअर आहे, हे सिलेंडर जे आपण अभ्यास करायला घेतलं हे आपल्या क्लासरूम मध्ये ठेवलेलं आहे, टेबलवर गळायला लागलं म्हणजे आपल्या भोवताली ऍटमॉस्फिअर आहे आणि त्या पिस्टन्सवर एक्सटर्नली काय आपल्या होणार, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. पण जर हेच सिलेंडर आपण ऍटमॉस्फिअरच्या बाहेर नेलं मग त्या ठिकाणी ऍटमॉस्फेरिक प्रेशर राहणार आहे का, नाही. इन अ व्हॅक्यूम मीडियम मध्ये एक्सटर्नल प्रेशरची व्हॅल्यू, एक्सटर्नल प्रेशर जो ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे तोच नसेल तर एक्सटर्नल प्रेशरची व्हॅल्यू किती राहणार, 0. आणि त्या कंडिशनवर जो वर्क ऑब्टेन होईल त्या वर्कला आपण काय म्हणतोय, फ्री एक्सपान्शन वर्क. आणि तो किती मिळतो या संदर्भात बघूया. व्हेन एक्सटर्नल प्रेशर ऑफ सिस्टीम रिमेन द कॉन्स्टंट देन हाऊ मच वर्क इज ऑब्टेन. हे आत्ताच अभ्यास केला आपण की वर्क इज इक्वल टू द मायनस साइन काय घेतली, ड्यू टू द एक्सपान्शन ऑफ गॅसेस मॉलिक्यूल एनर्जी ट्रान्सफर फ्रॉम द सिस्टीम टू द सराउंडिंग, म्हणून कोणत्या साइन मध्ये घेतलं, मायनस साइन मध्ये, इनटू चेंज इन अ व्हॉल्यूम. आणि हे इक्वेशन नंबर फर्स्ट जे आपल्याला मिळालं त्या वर्कला आपण काय म्हटलंय, प्रेशर व्हॉल्यूम वर्क. आता हे प्रेशर व्हॉल्यूम वर्क एक्सटर्नल प्रेशर ऑफ सिस्टीम रिमेन द कॉन्स्टंट या कंडिशनचे. पण आता जे वर्क आपण अभ्यास करायला तो व्हॅक्यूम मीडियम मध्ये, आणि व्हॅक्यूम मीडियम मध्ये एक्सटर्नल प्रेशरची व्हॅल्यू किती असते, 0. कारण तिथं प्रेशरच टेक प्लेस झाला नाही, एक्सटर्नल प्रेशरच अप्लाय होत नाही म्हणजे एक्सटर्नल प्रेशरची व्हॅल्यू किती राहणार, 0. आता या ठिकाणी बघा पहिलं इक्वेशन आणि दुसरं इक्वेशन बघा. पहिलं इक्वेशन काय म्हणतोय, व्हेन एक्सटर्नल प्रेशर ऑफ सिस्टीम रिमेन द constant then we are obtain a work is known as the pressure volume work. And what is the value, work is equal to the minus external pressure into change in a volume. But what is the value of external pressure in a vacuum medium, external pressure become equal to the 0. and 0 value या टर्म मध्ये ठेवलं आपण, या इक्वेशन मध्ये ठेवलं तर या 0 ठेवल्याच्या नंतर त्याला कितीने मल्टिप्लाय करा, आन्सर तर काय येणार, 0 येणार. म्हणजे वर्क इज इक्वल टू द 0 मीन्स दॅट देयर वॉज द नो वर्क इज डन इन अ व्हॅक्यूम मीडियम. की व्हॅक्यूम मीडियम असेल किंवा एक्सटर्नल प्रेशरची व्हॅल्यू 0 असेल तेव्हा आपल्याला वर्कच ऑब्टेन होत नाही, वर्कची व्हॅल्यू नेहमी किती मिळते, 0 मिळते. आणि याच वर्कला आपण काय म्हणतोय, फ्री एक्सपान्शन वर्क. हे ऑलवेज रिमेंबर दॅट व्हेन एक्सटर्नल प्रेशर बिकम इक्वल टू द 0 केव्हा राहील, इन अ व्हॅक्यूम मीडियम. In a vacuum medium, external pressure become equal to the 0. Therefore, work are also equal to the 0. कि no work is done in a vacuum medium. ते vacuum medium मध्ये या ठिकाणी कोणत्या स्वरूपाचं वर्क आपल्याला मिळत नाही, वर्कची व्हॅल्यू किती असते, 0. आणि याच वर्कला आपण म्हणते फ्री एक्सपान्शन वर्क. की वर्क म्हणजेच काय या कन्सेप्टच्या संदर्भात, नेचर ऑफ वर्कच्या संदर्भात अभ्यास केल्याच्या नंतर अजून वर्क आपण वेगवेगळ्या कंडिशनवर अभ्यास करायला सुरुवात केली. पहिली कंडिशन आपण अभ्यास केली व्हेन एक, आता या ठिकाणी बघा हे कंडिशन का अभ्यास करते तर आपण वर्क म्हणजे काय हे अभ्यास केलेलं आहे. वर्क कशाला म्हटलं, एनर्जी ट्रान्सफर बिटवीन द सिस्टीम अँड सराउंडिंग. सिस्टीम कडून सराउंडिंग कडं किंवा सराउंडिंग कडून सिस्टीम कडं एनर्जीचं काय होतं, ट्रान्सफॉर्मेशन होतं, थर्मोडायनामिक्स. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर एनर्जीच्या ट्रान्सफॉर्मेशनचा आपण काय करतोय, अभ्यास करतोय. एनर्जी ट्रान्सफर बिटवीन द सिस्टीम अँड सराउंडिंग ड्यू टू द प्रेशर डिफरन्स. प्रेशरच्या डिफरन्समुळं एनर्जीचं काय होतं, ट्रान्सफॉर्मेशन.
तेव्हा जे एनर्जी ट्रान्सफर होते त्याच एनर्जीला आपण काय म्हणते, वर्क. मग प्रेशरच्या डिफरन्समुळं तर प्रेशर वेगवेगळे असताना वर्क किती मिळतो यांच्या संदर्भात अभ्यास करत असताना आपण दोन वर्क अभ्यास केले. एक, प्रेशर, एक्सटर्नल प्रेशर ऑफ सिस्टीम रिमेन द कॉन्स्टंट, देन दॅट वर्क इज नोन ॲज द प्रेशर व्हॉल्यूम वर्क, इरिव्हर्सिबल वर्क. आणि तो किती मिळतो, वर्क इज इक्वल टू द मायनस एक्सटर्नल प्रेशर इंटू चेंज इन अ व्हॉल्यूम. मायनस साइन ड्यू टू द एक्सपान्शन, एनर्जी ट्रान्सफर फ्रॉम द सिस्टीम टू द सराउंडिंग. जर पिस्टन्स खाली आला तेव्हा मात्र एनर्जी कुठून कुठे ट्रान्सफर होईल, सराउंडिंग टू द सिस्टीम, तेव्हा मात्र मायनस साइन राहणार नाही. तर कोणती साइन राहील, पॉझिटिव्ह साइन राहील. हे झालं पहिलं वर्क. तर दुसरा वर्क कोणता अभ्यास केला आपण, की इन अ व्हॅक्युम मीडियम एक्सटर्नल प्रेशर बिकम इक्वल टू 0, देअरफॉर वर्क आर ऑल्सो इक्वल टू द 0. आणि या वर्कला आपण काय म्हटलं, फ्री एक्सपान्शन वर्क. दोन प्रेशरच्या कंडिशन झाल्या, एक्सटर्नल प्रेशर ऑफ सिस्टीम रिमेन द कॉन्स्टंट, आणि दुसरी कंडिशन इन अ व्हॅक्युम मीडियम एक्सटर्नल प्रेशर बिकम इक्वल टू द 0. आणि या दोन कंडिशनचे दोन वर्कच्या संदर्भात आपण अभ्यास केल्याच्या नंतर तिसरी कंडिशन, तिसऱ्या टाईपचं वर्क आपल्याला माहिती बघायचंय. आता प्रेशर काय काय असू शकतो, एक तर 0 असू शकतो, एक तर कॉन्स्टंट असू शकतो, किंवा कंटिन्युअसली त्याच्यामध्ये बदल घडून येऊ शकतात. म्हणजे त्या ठिकाणी इन्फिनाइट चेंजेस पण असू शकतात. जेव्हा एक्सटर्नल प्रेशर कॉन्स्टंट, प्रेशर व्हॉल्यूम वर्क. व्हेन एक्सटर्नल प्रेशर बिकम इक्वल टू 0, फ्री एक्सपान्शन वर्क. आणि व्हेन एक्सटर्नल प्रेशर अँड प्रेशर ऑफ गॅस या दोघांमध्ये कंटिन्युअसली डिफरन्स निर्माण व्हायला लागला तेव्हा मात्र रिव्हर्सिबल प्रोसेस घडेल. आणि रिव्हर्सिबल प्रोसेसचे फीचर्स अभ्यास करत असताना बघितलं की रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये जो वर्क ऑप्टेन होतो तो वर्क असतो मॅक्सिमम. म्हणजे तिसरा टाईपचा वर्क आहे मॅक्सिमम वर्क. त्यांच्या कॉन्सेप्टच्या संदर्भात, त्यांच्या मॅथमॅटिकल एक्सप्रेशनच्या संदर्भात आपण पुढच्या क्लासमध्ये बघूया.